ओबीसी समाज यापुढे अजितदादांच्या एनसीपीला मदत करणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाकेंनी घेतली आहे। पैसे वाटून अजित पवारांचा माळेगाव कारखाना निवडणुकीत विजय झाल्याचं हाके म्हणाले। मतदानासाठी सभासदांना 20,000 ते 1 लाख रुपये दिले असाही आरोप हाकेंनी केलाय। दरम्यान लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर हे गंभीर स्वरूपाचे आरोप केले। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारच्या पक्षाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बायकॉट करेल। त्याचं कारण असं आहे, गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ओबीसीच्या महाज्योतीला निधी मागतोय। नोंदणी दिनांकापासून ओबीसीच्या पोरांना पीएचडीचं स्टायपंड मागतोय। एक अवाक्षर शब्द या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार बोलायला तयार नाहीत आणि अजितदादा पवार बोलायला तयार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर सुद्धा जाते। अजितदादा पवारांचा विजय हा 20,000 रुपये 20,000 रुपयापासून ते 50,000 1 लाख रुपयापर्यंत सभासदांचा रेट काढलेला होता। कारण मी त्या भागामध्ये फिरतो, लोकांनी मला सांगितलं कुणाच्या अकाउंटला कसे पैसे आले, कुठून आले, कुणी कसे पैसे दिले, याच्या सगळ्या चर्चा चालू आहेत आता सध्या। अजितदादा पवारांनी मला वाटतं अर्थमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि माळेगावचं जे काय अध्यक्षपद जबाबदारी टाकल्या त्यांच्यावर चेअरमन पद सांभाळलं पाहिजे, कारण तिथं त्यांची गरज आहे। पुरावे वेळ आल्यावर आम्ही पुरावे देऊ, माणसं उभी करून आम्ही पुढे आणून आम्ही माणसं उभी करू पुढे आणून। अजितदादा पवारांना काहीही देणं घेणं नाही, पैशामधून सत्ता आणि सत्तेमधून पैसा, हे पवार फॅमिलीचं एक धोरण आहे। मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आलोय की मी या विधानसभेच्या या विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे, जिल्हा परिषद शाळेचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे मांडणार। कोण कुठे येऊन काय कोणी बोलून जातं त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत। त्याला त्याची जागा काय जे दाखवायची आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे। त्यामुळे दुर्जन प्रवृत्तीच्या व्यक्तींबद्दल अधिक न बोललेलं चांगलं आणि कशाला सकाळी सकाळी माझ्या तोंडून मुक्ता